नमस्कार. प्रभू श्री रामचंद्रांना परमवंदनीय दैवत मानणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, श्रीराम नवरात्राच्या या द्वितीय दिवसाच्या प्रारंभी मी तुम्हा सर्वांचं पुनश्च या राम मंदिरामध्ये, जिथे रामनामाच्या घंटा मंजुळ स्वरात किणकिण करतायत, अशा या मंदिरात तुम्हा सर्वांचं अत्यंत प्रहर्षित मनाने स्वागत करते. मागच्या प्रवचनात आपण पाहिलं होतं की वाल्मिकींनी प्रश्न केला नारद देवर्षींना की सांप्रत अस्मिन लोके कोण श्रेष्ठा, कोण श्रेष्ठ आहे. तेव्हा रामाचे असंख्य गुण वाल्मिकींनी आपल्या लेखणीतून लिहिलेले आहेत. इतके गुण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. कीर्तिमान, यशमान, आज्ञाधारक, सत्यवचनी, एकव्रती, एकपत्नी, एकबाणी, वाग्मी असे अनेक गुण सांगितले. आणि शेवटी म्हटलंय सांप्रत अस्मिन लोके राम एव श्रेष्ठ, रामच श्रेष्ठ आहे. असं महर्षी नारदांच्या, देवर्षी नारदांच्या वाणीतून निघाल्यानंतर मग वाल्मिकींची त्याच्यावर काय प्रतिक्रिया होती आणि पुढे कसं घडलं हे आपल्याला आज थोडंसं पाहायचं आहे. यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जोपर्यंत या विश्वामध्ये अभेद्य अचल पर्वत उभे आहे, नद्या वाहत आहे पृथ्वीवर, सरितश्च महितले तावत रामायण कथा, तोपर्यंत श्रीरामांची ही अजरामर कथा लोकेषु प्रचरिष्यति, या विश्वामध्ये प्रसार पावेल, प्रसार पावेल, प्रसारच पावेल. असं हे अजरामर महाकाव्य श्रोते हो आपण पाहत आहोत. वाल्मिकींनी ते बोलणं ऐकलं सगळं देवर्षी नारदांचं, आणि देवर्षी नारद तिथून अंतर्धान पावले, आकाशमार्गाने ते निघून गेले. आणि वाल्मिकी क्षणभर ध्यानस्थ बसले. काय परिणाम झाला नारदांचं बोलणं ऐकून? नारदस्य वच श्रुत्वा वाक्यविशारदः पूजयामास धर्मात्मा सच्छिष्यो महामुनिं. नारदांचं बोलणं ऐकल्यानंतर त्या वाक्यविशारद अशा त्या मुनींनी, म्हणजे नारदस्य तद्वाक्यम, नारदांचं ते वाक्य ऐकून वाक्यविशारद हा बोलण्यामध्ये कुशल असलेल्या त्या मुनींनी सहशिष्यो महामुनीं पूजयामास, आपल्या शिष्यासह त्या महामुनींचं पूजन केलेलं आहे. श्रोते हो, रामायणातली प्रत्येक कृती, गुरुची कृती, शिष्याची कृती, ही एक आदर्श असा जीवन व्यवहार आहे. आदर्श असा, ज्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण काहीतरी उचलायचंच असतं. द्वाराशी आलेल्या अतिथीचं महापूजन केलेलं आहे. निदान आपण दाराशी आलेल्या अतिथीचं सुहास्य मुद्रेने स्वागत तरी करावं. त्याला नाही अन्नदान, त्याला पाणी तरी प्यायला द्यावं. या अतिथी धर्माचं खूप मोठं महत्त्व मनुस्मृतीत सांगितलं आहे. मनुस्मृतीची अनेक भाषांतरं झाली आहे. त्यात बघा, इथे या नारद मुनींचं, ह्या वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या कुटीमध्ये आपल्या शिष्यासह त्या वाल्मिकींनी त्या नारदांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांची पूजा केलेली आहे. आणि ते झाल्यानंतर, ते पूजन केल्यानंतर, पूजन झाल्यावरच वाल्मिकी निघून गेलेले आहेत. म्हणजे आधी महामुनी आल्यावर त्यांचं पूजन, ते निघाले तेव्हा त्यांना पादवंदन केलेलं आहे. आणि मग नारद मुनी आकाशमार्गाने गेल्यानंतर आता वाल्मिकी ऋषी हे संध्या स्नानासाठी तमसा नदीकडे निघालेले आहेत आपल्या शिष्यासह. भरद्वाज हा वाल्मिकींचा प्रिय शिष्य आहे. वाल्मिकींची सगळी अन्निकांमध्ये तो त्यांना मदत करायचा. या भरद्वाज शिष्यासह आता निघालेले आहेत तमसा नदीवर. नद्यांचं श्रोते हो, हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. नद्या लोकमातरः, लोकजननी आहेत त्या नद्या. म्हणजे नद, नद धातूचा अर्थ आवाज करणे, नद धातूचा अर्थ आवाज करणे, त्याच्यापासून मराठीत नाद शब्द आहे.
नद्यांच्या लाटांचा खळखळ खळखळ सुंदर आवाज येतो श्रोते हो. या सगळ्यांकडे आपल्याला कान देऊन ऐकायला, डोळे देऊन पाहायला वेळच नसतो ना हो. यंत्रयुगात वावरतो ना आपण, तर हे सगळं जे निसर्ग सौंदर्य आहे हे आपल्याला डोळ्यांनी पाहायला, कानाने ऐकायला, मनाने अनुभूती घ्यायला वेळच नसतो. निदान रामायण ऐकता ऐकता कुठेतरी याची नोंद आपल्याला केली पाहिजे की खरंच नद म्हणजे मंजूळ आवाज. मग नद्या खरंच मंजूळ आवाज करतात का? कधीतरी गावाबाहेर देवालयाजवळ काही नदी असेल तर शांतपणे तिथे बसायचं आहे, शांतपणे तिथे बसायचं आहे आणि मग नदीचा आवाज ऐकायचा आहे. ज्याला कान आहेत आणि ज्याला दृष्टी आहे खरी त्याकडे पाहण्याची, त्याला कळतं की नद्या काय संदेश देतात. संदेशच देतात. नद्याः सर्वेभ्यः संदेशम यच्छन्ति. सगळ्यांना संदेश देतात होत्या. अविरत कर्मरत राहा, अविरत कर्म करा, निष्काम कर्म करा, निष्काम कर्म करा, सहवासात येणाऱ्याला समृद्ध करा. हा संदेश नद्यांचा आवाज, मंजूळ आवाज देत असतो. हे ज्याला तो सेन्स आहे, जी जाणीव आहे, त्यालाच तो संदेश कळतो. बाकीच्यांना काहीच नाही. बाकीचे ते नदीच्या पाण्यामध्ये दगड टाकत राहतात, भांडे घासत राहतात, धुणी धुत राहतात. दृष्टी दृष्टी जिज्ञासा ज्ञातुम इच्छा. तर तमसा नदी श्रोते हो, तमसा नदीला रामायणामध्ये फार महत्त्व आहे. ज्याला अलीकडे टॉन्स असं म्हणतात, टॉन्स रिव्हर. तर ही असं म्हणतात की ही भारत आणि नेपाळ यांच्या नजीक ही आहे. भारत आणि नेपाळ यांच्या सीमेला लागून तमसा नावाची नदी आहे. चितवन नावाचा जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट चितवन, त्याच्यामध्ये ही तमसा नदी आहे. तमसा नदीचे उल्लेख जे वाल्मिकी रामायणात आहे त्याचे उल्लेख तुलसीदासकृत रामचरित मानसमध्ये पण आहे आणि त्याचे उल्लेख आपल्या रामायणात पण आहे. तर इथे आता तमसा नदीचा उल्लेख आहे, तुलसीदासांनी आपल्या रामचरित मानसमध्ये केलेला आहे, जी चितवन जिल्ह्यामध्ये तमसा नावाची नदी आहे. तमसा शब्दाचा अर्थ पाप घालवणारी. तम म्हणजे पाप, जी पाप घालवते. जन्नू नदीच्या म्हणजे जान्हवी नदीच्या जवळ ही नदी आहे असं म्हटलं जातं. जान्हवी म्हणजे गंगा, तुम्हाला माहिती आहे. जन्नूराजाने हिला कानातनं सोडली म्हणून ही जान्हवी झाली. या जान्हवीच्या समीप तमसा नदी आहे. सायं स्नान असल्यामुळे ऋषीमुनी तिन्ही त्रिकाळ स्नानसंध्या करतात. आपण फक्त उन्हाळ्यामध्ये जगाला गरम होतं म्हणून आपण 2 वेळा स्नान करतो. ते लोक तिन्ही त्रिकाळ स्नान करायचे. सूर्य उगवण्यापूर्वी, सूर्य माध्यान्नीला आल्यावर आणि सूर्य अस्ताला जाताना. श्रोते हो, अस्ताला जाणाऱ्या सूर्याला वंदन करणारे मुनी महामुनी जगत वंद्य आहेत. अस्ताला जाणाऱ्या सूर्याला वंदन, त्याला अर्घ्य. आपण बघतो का हो? अस्ताला जाणाऱ्या व्यक्तिमत्वांकडे आपण बघतो का हो? वृद्धावस्थेकडे वळलेल्या ज्या मात्या पित्यांनी आम्हाला हे जग दाखवलं आहे त्यांच्याकडे आपण बघतो का हो? बघत असू तर कसे बघतो? सगळ्या विचार करणाऱ्या गोष्टी आहे, सगळ्या विचाराच्या गोष्टी आहे. मावळत्या सूर्याला अर्घ्य, मावळत्या सूर्याला अर्घ्य. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. रीत जगाची ही रे सवित्या, समदर्शी तू खरा. ऋषीमुनी समदर्शी आहे. उगवत्या सूर्याला वंदन, मध्यान्हीच्या सूर्याला वंदन आणि मावळत्या सूर्याला सुद्धा स्नान करून वंदन तिन्ही त्रिकाळ. आता हे जे मुनी आहेत हे सायं संध्येला निघाले आहेत स्नान करायला. मग ते जान्हवीकडे का नाही गेले, गंगा नदीकडे का नाही गेले? कारण त्यांचे धर्मसिंधूमधल्या नियमांचं पालन करणारे ऋषीमुनी असतात. संध्याकाळी गंगा नदीवर स्नान करायचं नसतं असा त्यांचा एक दंडक असायचा. त्यामुळे जान्हवीजवळ न जाता ते तमसा नदीच्या किनारी सायं स्नानासाठी आपल्या शिष्यासह निघालेले होते. सुंदर आहे तमसा नदी. आता तिचं स्वरूप इतकं बदललेलं आहे की आता ती रामायणातली चितवन जिल्ह्यातली तमसा नदी खूप सुंदर. तिचं वर्णन वाल्मिकींनी अकर्दमयुक्त, चिखल नसलेली नितळ स्वच्छ पाण्याने युक्त अशी तमसा नदी आहे.
आत्ता तुम्ही तमसा नदीचं वर्णन जर पाहाल तर तिच्यामध्ये रक्ता मासाचे चिखलाचे गोळे मिळतात. लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं नदी स्वच्छ करण्यासाठी. जसं नर्मदेचं शुद्धीकरण, तसं त्या नदीच्या शुद्धीकरणासाठी आंदोलनं केली गेली होती. इतकी त्या नदीचं स्वरूप आज बदललेलं आहे. कलियुगात सगळंच होत्याचं नव्हतं झालं आहे. पश्यंतु लोका कलिकौतुकानी. अशी ही तमसा नदी अकर्दमयुक्त आहे, नितळे स्वच्छ पाण्याने युक्त अशी. आणि तिथे हे सायं संध्येला निघाले आहेत. या तमसा नदीचा उल्लेख तुलसीदासांनी केला आहे. काय केला आहे उल्लेख? बालक वृद्ध बिहाई गृह लगे मेघ जब सात तमसा तीर निवासकीय प्रथम दिवस रघुनाथ. कैकेयीने जेव्हा श्रीरामांना वनामध्ये पाठवलेलं आहे तेव्हा पहिली रात्र श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई यांनी तमसा नदीच्या किनारी घालवलेली आहे. हो श्रोते, काय मानसिक स्थिती असेल प्रभू रामचंद्रांची. पित्याची आज्ञा पूर्ण करण्यासाठी असा राज्याभिषेक हातात आलेला असताना सगळा त्याग करून, त्यागाची एक ओतीव मूर्ती असलेले प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मणसह वर्तमान पहिल्या रात्री तमसा नदीच्या किनारी त्यांनी निवास केलेला आहे. त्या तमसा नदीच्या किनारी सीता आणि राम यांचे जे संवाद झालेत ना श्रोते हो, ती रात्र त्यांची कशी गेली, याचं वर्णन भवभूतीने उत्तर रामचरितामध्ये अप्रतिम केलेलं आहे. अविदित गत यामा रात्री रेवम व्यरंसित. अविदित गत, नकळतच ती रात्र निघून गेली. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. सगळ्यांची मनं उदास सुन्न. रामाचं मन उदास नव्हतं, फक्त विचारमग्न होतं की माझ्या पित्याचं आता कसं होईल. आणि असं एकमेकांशी न बोलता अविदित गतयामा रात्री रेवम व्यरंसित, अशीच ती रात्र तमसा नदीच्या काठची निघून गेली. बोलणं नाही हो, पती पत्नींचं एकमेकांशी बोलणं नाही, तरीसुद्धा एकमेकांच्या मनातले भाव समजते. अविदित गतयामा, त्या तमसा नदीवर रात्र घालवली आहे. शब्द क्षुद्र असतात श्रोते हो. जितके तुम्ही भारी भारी बोजड शब्द वापराल तितके ते फिके आणि पोकळ असतात. मनातले भाव समजायला शब्द लागत नाही, हे मी दरवेळा सांगते. कम्युनिकेशन नीड्स नो लँग्वेज. तमसा नदीच्या काठीची रात्र त्यांची अशीच गेलेली आहे. इथे तुलसीदास म्हणतात ते बालक वृद्ध बिहाई गृह. त्यांच्यासोबत कोण कोण आले होते तमसा नदीच्या काठी त्यांना सोडायला? बालक वृद्ध सगळे अयोध्यावासी रामाच्या मागोमाग आले होते. लगे मेघ जब सात, रामाबरोबर आले होते. तमसा तीर निवासकीय प्रथम दिवस रघुनाथ. पहिल्या दिवशी त्यांनी तमसा नदीच्या काठी निवास केला. ही ती तमसा नदी श्रोते हो. या तमसा नदीच्या किनारे भरद्वाजाला घेऊन वाल्मिकी मुनी गेलेले आहेत. कशी आहे ही नदी, वर्णन कसं केलं आहे त्या काळी ही असलेली तमसा नदी? अकरदमम इदम तीर्थम भरद्वाज निशामय रमणीयम प्रसन्नास्तु सन्मनुष्य मनो यथा. वाल्मिकी मुनी वर्णन करतात तमसा नदीचं. कोणाजवळ? भरद्वाजाजवळ. शिष्याजवळ गुरु किती मनातलं बोलायचे आणि किती योग्य तेच बोलायचे. उगाच क्षुद्र किरकोळ गप्पा नव्हत्या. गुरुच्या बोलण्यातनं शिष्याला ज्ञान मिळेल असंच गुरूंचं बोलणं असायचं. म्हणून ते म्हणतात ते अकर्दमम इदम तीर्थम. तीर्थ, पवित्र तीर्थ, जे पवित्र आहे ते तीर्थ आहे. हे अकर्दम आहे. कर्दम म्हणजे चिखल. न विद्यते कर्दमा, ज्यामध्ये चिखल नाही आहे, नित्तळ स्वच्छ असं हे तीर्थ आहे. भरद्वाज, अरे भरद्वाजा निशामय, तू हे काळजीपूर्वक पहा बरं. काय पाहायला सांगितलं आहे त्याला? त्यांना कळतं आहे की चिखल नसलेलं नितळ स्वच्छ असं हे पाणी आहे. मग त्यांनी काय पाहायचं आहे की स्नानाला योग्य जागा कुठे आहे हे शिष्याने पाहायचं आहे. आपल्या गुरुला मावळत्या सूर्याला अर्घ्य देता येईल आणि स्नान उत्तम करता येईल अशी जागा त्याला निशामय म्हणजे काळजीपूर्वक पहा असं त्याला सांगितलं आहे. रमणीयम प्रसन्नास्तु, हे तीर्थ कसं आहे तमसा? रमणीयम, रमधातू आला आहे. रमयते इति रामः, मनाला रमवणारं हे तीर्थ आहे. जिकडे पाहावं तिकडे सुंदर 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 असे पशुपक्षी दिसतात आहे. सायंकाळच्या वेळा
कमळं मिटत आलेली आहे आणि नदीचं पाणी हे रमणीय आहे आणि प्रसन्नास्तु. कसं आहे ते? सन्मनुष्य मनो इव. सज्जन माणसाच्या मनाप्रमाणे हे अत्यंत प्रसन्न आहे. काय वाल्मिकींची प्रतिभा आहे बघा. आपण जेव्हा हे ज्ञानेश्वरी वगैरे पाहतो तेव्हा या लोकांच्या प्रतिभेचंच नवल वाटतं. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा या ज्या 3 शक्ती आहे त्यातली यांची प्रतिभा कुशाग्रासारखी तरल आहे. सज्जन माणसाच्या मनाप्रमाणे हे प्रसन्न आणि नितळ आहे. उपमा दिली आहे. नुसतं म्हटलं नाही की प्रसन्न आहे हे पाणी आणि नितळ आहे. सन्मनुष्य मनो इव. सज्जन माणसाच्या मनाप्रमाणे हे नितळ असं पाणी आहे. कोण हो श्रोते सज्जन? परदुःख जाणीतो सज्जन. दुसऱ्याचं दुःख ज्याला कळतं, परदुःख जाणी दुःखी होई तो सज्जन. परदुःख जाणून जो दुःखी होतो तो सज्जन आहे. कारण त्याचं मन शुद्ध, शीतल, नितळ असतं. दुसऱ्याचं दुःख पाहून ते व्यथित होतात. मग आपल्यात काय फरक आहे? सज्जन दुर्जनात काय फरक आहे? दुसऱ्याचं सुख पाहून दुर्जन माणूस दुःखी होतो. दुसऱ्याचं सुख पाहून. ते आसाराम बापू म्हणतात, मनुष्य अपने दुखों से इतना दुखी नहीं है जितना कि दूसरों के सुख से है. हे दुर्जन झाले. आणि सज्जन दुसऱ्याचं सुख पाहिलं की आनंदित, दुसऱ्याचं दुःख पाहिलं की अत्यंत व्यथित होतात. असं नित्तळ मन आहे सज्जनांचं मन. म्हणजे चित्ते वाची क्रियायामच साधूनाम एकरूपता. जे मनात तेच ओठात तेच आचरणात. म्हणून हे पाणी जे आहे तमसेचं हे सज्जनांच्या मनाप्रमाणे नित्य स्वच्छ पाणी आहे असं सांगितलं आहे. आणि त्याला पुढे सांगितलं आहे भरद्वाजाला, न्यस्यताम कलशस्तात नियता दियताम वल्कलम मम. त्याच्यात कलश बुडव. आता तू कलशभर पाणी बुडव. म्हणजे कलशभर पाणी घे. दियताम वल्कलम मम. माझी वल्कल दे. इदमेव गाहिष्ये तमसात. इथेच आता मी नदीत स्नान करणार आहे. इत्यलम.